संसारात किती करा काय किती मोठा बंगला बांधा वर गरज आहे. एक वाक्य समज, माणसाची गरज कमी आहे, हाव जास्त आहे. गरज कमी, गरज काय लागत नाही. 2 महिने 2 अंडरपॅन्ट, 1 चप्पल, 2 एखादं घड्याळ, 2 पायजमे, 2 अंडरपॅन्ट मध्ये वर्ष जात. पण हाव किती, 4 साड्यांमध्ये बाई सुंदर राहू शकते. वर्ष कपाट भरलं तुला वरती नाही द्यायच्या साड्या. कपाट उघडलं, साड्या पडल्या, बाई मी बी खाली बाईच्या अंगावर दम पडला बाईचा मी आणि बाई पावसाळ्यात मेल्यामुळे त्याच साड्यांमध्ये जायली. अरे गरज कमी आहे, हाव जास्त आहे. आज एक कधी ध्यानात जायचं, थोडी हाव थांबा. आता समजा मी एका ठिकाणी भागते ना, आहे काय खायला नवरा बायको एक केल्यावर झोपत. डिसेंबर महिना 93चा काढ सीझन मधला कोण आहे. व सपना बसला बाबा झाला, कसाही महिना निघवलं 80 हे केस कमीत नाही एवढी गावं पाहिजे. आणि एक खरं सांगा, प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे, नुसतं वाचलेलं नाही, त्याचा अनुभव आहे. आणि आमची कीर्तनं आपल्या माणसांना काळाची थोडा राग येतो लोकांना. काही लोकांना काय संसारात फेल गेले. तुम्ही मुलींचा अभ्यास करा या 4 वर्षात बघा, इतकी डॅमेज झाल्या पोरी. मुली चांगल्या पोरांवर तरी प्रेम करत नाही. तुम्ही निरीक्षण करा, पोलीस डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी, MPSC दिलेल्या मुलाच्या कधीच मुली नाही झाल्या. मुली नुसत्या भंगार पोराच्या नादी, एकदम भंगरी पोऱ्या. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, किंवा तरी इंग्रजी वाक्य बोलला का पोर त्याला दिला. पोरचं काम काय करतंय, मोटरसायकली चोरीत आणि हे त्याला म्हणते माझ्या डोळ्यात काय नटबा दिला डोळ्यात. ईश्वरासारख्या बापाला रडायला लावायचं ना आपण जीवनात आनंद लुटायचा कोणता जीवन. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, राग आहे तुम्हाला, मला बोलू नका परत. पण आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नव्हता तो बाप पोरीने या 4 वर्षात रडवला आहे. रडलाय तो बाप, बनेल म्हणाले तर रडला नाही, शर्ट फाटला तर रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना सांगतो माझी मुलगी सापडून द्या, द्या हो माझी मुलगी सापडून, तो माझा प्राण आहे. पोलीस होतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, मी तुमची मुलगी सापडून देईन, पुसा. आणि मुलगी सापडल्यावर पोलिसात फोन करतो, तुमची मुलगी सापडली. पहाडासारखा वाघासारखा बाप पण पोलिसापुढे ठसठसा रडतो आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी पोलिसाच्या पायावर पडत आहे. आणि तो पोलिसाला सांगतो मी इस्टेट विकेल पण माझी मुलगी दुःखी करणार नाही, तिने फक्त माझं ऐकावं आणि मला गल्लीने निवांत जगून द्यावं. पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे, माझा भाऊ माझा दुश्मन आहे. आज जन्मदाता बाप मुलींना दुश्मन झालाय, कोणी बोलायचं नाही. या जगात खरं कोणी बोलायचं नाही, दारूवर कोणी बोलायचं नाही, महिलांच्या राहण्यावर कोणी बोलायचं नाही. जो बोलेल त्याचा गेम, बोलायचं नाही. आज 22 वर्षाच्या पोरांची लिव्हर खराब झाले, कोणी बोलायचं नाही. आज 25 वर्षाच्या पोरांना डायलिसिस आहे, कोणी बोलायचं नाही. वाईट वाटेल तुम्हाला पहिला म्हटलं, पण ह्या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय, मुला राहू बापानं खांदा दिला, मुलगा गेलाय, बाप आहे. कुणासाठी जगायचं, जगायचं कुणासाठी? कुणाला गाड्या, कुणाला बंगला, कुणाला इस्टेट, कुणाला कालाबाड्या करायच्या, का पाप करायचं, का? 2 मिनिटं चिंतन करा. का